एकादशीसाठी आज वडे बनवले होते. म्हणजे आपण नेहमी घरात वडे करतच नसतो, फक्त एकादशीलाच वडे बनवत असतो. नेहमी आपण घरात खिचडी तेच बनवत असतो. केलं तर बटाटे वडे करत असतो, ते पण बेसन पिठाचे. आणि जास्तच खाऊशी वाटलं तर घरात करतो, नाही तर बाहेर विकत आणतो. पण एकादशीला खूप महत्त्व असतं. उपवास धरा पण कोणाचं मन दुखू नका. वडे आपण देवासाठी करतो. देव काही खात नाही, आपणच खातो. देवाला फक्त आपण नैवेद्य दाखवतो. देव फक्त त्याचा सुगंध घेतो, पण देव आपल्यालाच खायला देतो. तसंच आपण पण दुसऱ्याचं कधी वाईट करू नये, कोणाचा निंदा करू नये. देवानं त्रास दिले, आपण तर कोण आहे? देवांपुढे कोणच नाही. म्हणून परमेश्वर आपल्याला सत्वपरीक्षा घेत असतो. ते सत्वपरीक्षातून आपल्याला कसं बाहेर पडायचं, कसं नाही, ते देवाला माहितीच असतं. वेळ आल्यावर देव सगळ्यांचंच चांगलं करत असतो. वाईट दिवसातूनच चांगले दिवस येत असतात. बरोबर आहे ना? आता माझे वाईट दिवस आहे. वाईट दिवसात मला लोक काही बोलले, माझ्या आईला बोलले, मला बोलले, पण आम्ही सोडून देतो, रडून देतो. पण आम्ही तेच विचार करत राहत नाही. आपण खचले की ते लोकांना आनंद होतो. आपण पण जिद्दीने लढायचं, जिद्दीने उभं राहायचं. आपण कष्ट करत जायचं, आपल्या रोज कामं करत जायचं रेग्युलर. आपण कसं रोज कामाला जातो तसंच आपण नेहमी रोज व्हिडिओ टाका जायचं यूट्यूबला. म्हणजे आपलं चॅनल चांगलं ग्रो होतं. म्हणजे आपण पैसे कसं आपण कामाला गेले की पैसे कट नाही करत, तसंच आपला यूट्यूबला पण चॅनलला चांगला यूज येतं. चांगला लोक पण आपलं चॅनलचा टाईम बघतात, कधी हे व्हिडिओ टाकतात कधी नाही. त्यांना पण आपलं आवड असतं बघायचं. यांचं चॅनल चांगलं आहे, यांचं फॅमिलीचं चांगलं आहे. मायलेकीचं असो, फॅमिली जास्त असो, शेतीचं असो, कोणाचं पण असो, कसलं पण असो, पण आपण रोज व्हिडिओ टाकायचं. कोणाला घाबरायचं नाही. हे नाव ठेवतात, ते नाव ठेवतात, कशाला घाबरायचं नाही. आपलं काम करत जायचं. ते आपल्याला घरात 1 रुपये नसलं की आणून देत नाही. आपलं कष्ट आपण करायचं, कोणाला घाबरायचं नाही. यांनी बघितलं, त्यांनी बघितलं, व्हिडिओ टाकले म्हणून. आपण आपलं काम चांगलं करतो. आपण काय काम करतो, जेवणाचं बिवणाचं तेच व्हिडिओ टाकत असतो. बाकीचं काय टाकतो? काय लोकांसारखं फालतू व्हिडिओ टाकत नाही. आपण घरगुती व्हिडिओ टाकत असतो. देवांचे, घरगुती जेवणाचे, कुकिंगचे असे व्हिडिओ आपण टाकत असतो. लोकांसारखे आपण घाण व्हिडिओ टाकत नाही, चांगलेच व्हिडिओ बनवतो. एकादशी म्हणजे पांडुरंगाचा दिवस असतो, खूप महत्त्वाचा असतो. वर्षातून एकदा येत असतो. वारकरी लोकांचा एक वेगळा आनंद असतो. दिंड्या येतात. आमच्या इथं पण दिंडे आले होते, 4-5 दिंड्या वारकरीचे. म्हणजे आम्ही पण तिथं दिंडीला प्रसाद खाऊन आलो. म्हणजे ते एक वेगळाच आनंद असतो देवाचं. आपल्याला कोण म्हणत नाही तू कशाला आली, कशाला नाही. आपले लोक कुठंतरी सध्या आपण लग्नाला गेलो, लगेच असे विचारतात तू कोणाकडून आली, मुलगीकडून का मुलाकडून, असे विचार. पण देवाच्या दारीत कधीच असं भेदभाव करत नाही कोण. खरं आहे. तुम्ही कुठं पण जा, देवाच्या दारीत भेदभाव नसतंच. आपलेच लोक आपल्याला भेदभाव करतात. जास्त व्हिडिओ वडे तळताना सारखं आलटी-पलटी करायचं नाही. आलटी-पलटी केले की वडे कसे जास्त तेलकटपणा होतात आणि ते खाऊशी वाटत नाही. वडे एकदा टाकले की 1-2 मिनटं त्याला चांगलं शिजून द्यायचं वड्यात, नंतर पलटी करायचं. असं 2-4 पलट्याच करायचं, जास्त करायचं नाही. 7-17 वेळा उलटी पलटी केलं ना आणि वडा पण फुटू शकतं. म्हणून जास्त उलट्या पलट्या करायचे नाही वडा. मला आधी कळत नव्हतं, मी अशीच करायची उलटी पलटी. मी म्हटलं अशी वडी कशी फुटती, वडीतूनच मिरची बाहेर येते आणि आपल्या तोंडावर येते. तसं आपण केलं ना तसं होतं. सारखं उलटा पलटा करायचंच नाही. एकदा केलं की 1-2 मिनटांनीच करायचं. या तुम्ही पण वडे खायला. खूप भारी झाले होते वडे. म्हणजे असं वाटलं पण नाही, अशी एक पण वडी माझी ना तुटली पण नाही, एवढी छान झाली. दही वडा सांगा खूप भारी लागतं. तुम्हाला तर असेच आमचे व्हिडिओ आवडत असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. नवीन व्हिडिओ येतील. पण काल एखाद्या दिवशी टाकायला व्हिडिओ खूप वेळ लागला होता, पण घरात कामं हे ते वेळ भेटलाच नाही व्हिडिओ टाकायला. मग मी आज व्हिडिओ टाकते सोमवारच्या दिवशी.
प्लीज सॉरी यूट्यूब फॅमिली, समजून घ्या. तर म्हणजे व्हिडिओ टाकायला म्हणजे वेळ लागतंच ना, एडिटिंग करायला वगैरे. काही सोपं नसतं व्हिडिओ टाकायचं. लोकांना वाटतं काय व्हिडिओ टाकती असं काही सोपं नसतं. कशात पण आपल्याला कष्टाशिवाय फळ नाही आहे. कष्ट केलं तरच आपल्याला फळ भेटतं, बरोबर आहे ना. तुम्हाला सबस्क्राईब करा. ज्या लोकांना चॅनलला आवडत असेल त्यांनी सबस्क्राईब करा, ज्यांना नाही करायचं तर ते करू नका. माझे व्हिडिओला तसे आमचे घरगुतीच व्हिडिओ असतात, देवाचे असतात, कुकिंगचे असतात, बाहेर माझे गेस्ट पाहुणेमध्ये माऊलीच्या बहिणीच्या घरी गेलेले तसलेच व्हिडिओ असतात. तुम्ही प्लीज सपोर्ट करा माझ्या चॅनलला. तुमच्यामुळे माझं चॅनल पण पुढे जाऊ शकतं. आता मी 500च्या टप्प्यावर आले. तुमच्या एवढ्या सपोर्टनी मला वाटलं पण नाही 500च्या सपोर्टनी येईन म्हणून. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. राधे राधे, हर हर महादेव. आज सोमवारचा दिवस आहे. माऊली माऊली. हर हर महादेव. या वडे खायला. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. प्लीज सपोर्ट करा चॅनलला.